डोंगरातून एका छोट्याशा पुलावरून पलीकडे जाऊन एवढी सुंदर यात्रा असेल असं वाटलं पण नव्हतं. तर गाव गोष्टी पाहताना आज आलो ते आपल्या आंबेगाव तालुक्यात साकेरी गावात आई तातवडी देवी इथे यात्रेला. कमानीतून आत आल्यावर खूप दिवसानंतर ही अशी रेवड्यांची दुकानं पाहिली. जेव्हा त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा तिथे भजन चालू होतं. वाव, असं वाटत होतं की इथे बसून भजन म्हणू लागावं की काय. आज जाऊन दर्शन केलं, अगदी मन प्रसन्न झालं. देवीचं दर्शन करण्यासाठी बरीच मोठी लाईन होती. आता एका बाजूला ही आपली जुनी पिढी लेझिम खेळण्यात दंग आणि वाजंत्री मंडळीने पण चांगलाच ठेका धरलेला. यात्रेला आले की गाठीभेटी पण होतात नाही. आणि आता या ठिकाणी गावकरी मंडळीने आपला सत्कार केला. आता इकडे पहा, जेवणाची तयारी चालू होती. आता परत एकदा लेझिम खेळणारी मंडळी होती. या यात्रेला सर्व आदिवासी बांधव ना एकत्र येतात आणि यात्रा पार पाडतात. यात्रेला आलं की आईस्क्रीम खाणं कंपल्सरीच. अरे, हे लहान मुलं आपटी बॉम्ब एकमेकांवर फेकतात आहेत. आता हा प्रसाद ना मी पहिल्यांदाच पाहिला होता. बऱ्याच ठिकाणी होता, तर इकडे देवीला हाच प्रसाद दाखवतात. आता फायनली तो क्षण आला होता की जिथे कोंढवळ गावातून या ठिकाणी काठी आली होती. 40 गावचा या काठीला मान असतो, तर ती काठी कधी न चुकता इथे यावी लागते आणि काठी आल्याशिवाय या वाराची सांगता होत नाही. या ठिकाणी मीही जेवण करून घेतलं, पंगत पण होती आणि जाताना प्रसाद पण घेतला. आता इकडे ना फॉलोअर्स मंडळी पण खूप मोठ्या प्रमाणात भेटली, तर त्यांना सर्वांना भेटून खूप छान वाटलं. खूप दिवसानंतर फॉलोअर्स मंडळीला भेटले ना, आणि आता ह्या फॉलोअर्स मंडळीने आपल्याला प्रसाद पण दिला. थँक्यू सो मच. असाच सपोर्ट करा आणि आता लाईक अँड फॉलो करून जा.